Yes. Good evening, students. Yes. Chalo. Before going to our topic, I want to ask you some questions. उसमें से एक क्वेश्चन है मेरा कि why are you not doing homework? There is a big reason. You have no time. What is the reason? Tell me. चैट बॉक्स में लिख के दीजिए जो बच्चे होमवर्क नहीं करते हैं, चैट बॉक्स में लिख के दीजिए आपको होमवर्क मिलता नहीं है, आपको टाइम नहीं मिलता है, आपको होमवर्क का इम्पोर्टेंट नहीं मालूम। चैट बॉक्स में प्लीज प्लीज चैट बॉक्स में लिख के दीजिए मुझे। एक 3-4 स्टूडेंट का होमवर्क आया था। हाँ, उसमें से मुझे पता चलता है बच्चों कि आपका हैंडराइटिंग कैसा है, आपका आंसर प्रॉपर है या नहीं है, शॉर्ट लिखते हैं या बहुत सारा डीप में जाते हैं, इसलिए मुझे होमवर्क चाहिए। तो गिव मी रीजन, चैट बॉक्स में लिख के दीजिए। एक वीक मैं आपको क्या बोलती हूँ बच्चों की आज माझं लेक्चर झालं की लगेचच 1-2 दिवसांनी किंवा लगेचच संध्याकाळी वेळ असेल तर ते करायचं, म्हणजे तुमचं जास्त लक्षात राहतं। आज केलं म्हणजे कशासाठी केलं ते? होमवर्क फक्त पोचला पाहिजे मॅडम कडे म्हणून का? हा, एक लक्षात ठेवा, हे आता होमवर्क जेव्हाचा तेव्हा पोचणे खूप गरजेचा असतो, तो माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी असतो, समजलं? हा, नेक्स्ट टाइम मला तुम्ही काहीतरी 8 का 10 स्टुडंट आहात तर तेवढ्या सगळ्यांचे मला होमवर्क प्रॉपरली आले पाहिजे। दिस इज नॉट फॉर मी बट इट इज यूजफुल फॉर यू। ओके, यस। चलो, तो हम जाएंगे सीधा प्रेजेंटेशन में। Yes. So today's our topic is isotopes. Last 2 लेक्चर आम्ही काय केलं होतं? इलेक्ट्रॉन्स, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्सी, एवढं सगळं अगदी डीप मध्ये डिटेल मध्ये आणि असं रिव्हिजन वगैरे घेऊन मी तुमचं घेतलेलं आहे। हा, तर ते तुम्हाला प्रॉपरली येण्यासाठी त्याच्यावर काम करायचं, म्हणजे वर्क करायचं काम तुमचं आहे। ओके, आता त्याच्याशीच रिलेटेड हा आयसोटोप्स हा एक नवीन टॉपिक आहे। तर आता पुन्हा एकदा सांगते बघा मुलांना तुम्हाला की हे जे काही शिकताय हे नेक्स्ट इयर तुम्हाला आहेच आहे, मेजरमेंट ऑफ मॅटर केमिस्ट्रीमध्ये, समजते, म्हणजे सायन्समध्ये, आणि 10th स्टँडर्डला पण त्याच्या पुढचं पिरियडिक टेबल, मग त्याच्यामध्ये हे सिम्बॉल्स आणि पिरियडिक टेबल मध्ये कसे कसे मेटल्स नॉन मेटल्स कसे कसे बसवलेत ते अजून त्याच्या पुढचा स्टडी असणार आहे। त्यामुळे ह्या आत्ता हा जो लेसन आहे तो व्हेरी मच इम्पॉर्टंट टू यू, समजतंय? त्यामुळे मी ह्या लेसन साठी जास्त लेक्चर्स घेतलेले पण आहेत का, इट इज द बेस ऑफ द केमिस्ट्री आणि ते तुम्हाला आलंच पाहिजे, समजतंय? ओके, चलो, तर आता आम्ही जाणार आयसोटोप्स कडे। तर काय आहे आयसोटोप बघा एकदा। आता मी तुम्हाला पहिली 5 मिनिटं वाचायला सांगितलं होतं, वाचलं असेल तर तुम्हाला त्या एका पॅरेग्राफ मधनं बरंचसं कळलं असेल बघा। काय आहे? द ॲटॉमिक नंबर इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट अँड इट्स केमिकल आयडेंटिटी। म्हणजेच आता सगळ्यांना एवढं माहिती आहे की ॲटॉमिक नंबर हा तुमचा प्रोटॉन्सचा नंबर असतो, समजतंय? आणि इट इज डिनोटेड बाय झेड। अगदी झोपेतनं विचारलं तरी हे तुम्हाला आता सांगता आलं पाहिजे, आणि हीच त्याची आयडेंटिटी आहे का, तर इथून पुढचं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांची व्हॅलन्सी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हा ॲटॉमिक नंबरच खूप महत्वाचा असतो। ओके, आता त्याच्या पुढचं बघा, सम एलिमेंट्स इन नेचर हॅव ॲटम्स
विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. समजतंय? मी तुम्हाला ॲटॉमिक नंबर सांगितलं होतं, ॲटॉमिक मास नंबर सांगितलं होतं, न्यूट्रॉन्स सांगितलं होतं, इलेक्ट्रॉन्स सांगितलं होतं. सगळ्या ज्या बेसिक ज्या गोष्टी होत्या की ॲटम कशापासून बनलाय किंवा ॲटम मध्ये काय काय आहे, तर ते सगळं आता पुन्हा तुम्हाला रिवाइज होतंय बघा. त्यांनी काय सांगितलंय बघा की ॲटॉमिक मास नंबर, बघा डेफिनेशन काय सांगितलंय. Elements in nature have atoms with same atomic number but different mass number. समजते? Such atom of the element having different mass number are called as isotopes. म्हणजेच थोडक्यात काय आहे की ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉन्स असे डबल टिबल आहेत. एकतर आपल्याला माहिती आहे की प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे आपल्या न्यूक्लियस मध्ये असतात. तर त्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन्सचा नंबर जसा वाढत जातो तसा आपला ॲटॉमिक मास नंबर चेंज होत जातोय. समजते? ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू काय सांगितलं होतं मी तुम्हाला, पी प्लस एन. पी इज द प्रोटॉन अँड एन इज द न्यूट्रॉन्स. तर आपला प्रोटॉन्स फिक्स असतो कारण प्रोटॉन्स इज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स फिक्स, प्रोटॉन्स नंबर फिक्स. मग आता हा जो ॲटॉमिक मास नंबर जो चेंज होतोय तो कोणामुळे होतोय? The atomic mass number changes because of only neutrons which are present in nucleus, isn't it? बघा, फॉर एक्झाम्पल कार्बन हॅज 3 isotopes. समजलं सगळ्यांना आयसोटोप म्हणजे काय? नंबर ऑफ ॲटॉमिक मास नंबर इज डिफरंट बट ॲटॉमिक नंबर इज सेम. कळतंय? हा, आता कार्बनचं त्यांनी सांगितलं तुम्हाला की 3 आयसोटोप्स आहेत. आता 3 आयसोटोप्स, एक चांगला हेच दिलाय बघा, एक चार्ट बनवून दिलेला आहे तुम्हाला. C12, C13 आणि C14 इथे तुम्हाला दिलेला आहे. इकडे लाईन मध्ये बघा C12, C13, C14 असं डॅश मारून दिलेलं आहे. या मेथडनी पण लिहू शकतायत ते. अगेन सेकंड मेथड इज सी एच्या जागेवर. मग आपला जो लिहिण्याची जी पद्धत आहे झेड ए आणि सी, सिम्बॉल मी फर्स्ट लेक्चरला तुम्हाला शिकवलंय. सिम्बॉल झेड अँड ॲटॉमिक मास नंबर. तर त्या ॲटॉमिक मास नंबरच्या जागेवर तुमचे काय झालेले आहे, 12, 13 अँड 14 असे नंबर आलेले आहेत. आता हे 12, 13, 14 का आले? तर तुम्हाला एवढं माहितीये, खाली चार्ट दिलेला आहे बघा. पहिला आयसोटोप C12, हा कसा लिहिलाय बघा, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर दॅट इज ए, व्हॅल्यू ऑफ ए इज 12 वेन प्रोटॉन नंबर म्हणजेच झेडची नंबर किती होता, 6 होता. आता तुम्हाला हे तर माहिती आहे कार्बन हॅज 6 प्रोटॉन्स, म्हणजेच ॲटॉमिक नंबर इज 6. आता हे मागच्या 2 लेक्चर मध्ये आपण खूप वेळा बघितलंय, त्यामुळे हे फिक्स लक्षात ठेवायचंय. कार्बनचा ॲटॉमिक नंबर इज 6. मग आता तुम्हाला जर इथे 12 दिलंय तुम्हाला, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 12, देअरफॉर आन्सर कसं फाइंड आउट करणार तुम्ही? एक मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवला होता, ए इज इक्वल टू पी प्लस एन आणि पी इज डिनोटेड बाय झेड. समजतंय? प्रोटॉन नंबर म्हणजे तुमचा ॲटॉमिक नंबर आणि मग तो नंबर किती आहे, 6. मग आता त्यांनी काय केलंय, फक्त त्या फॉर्म्युलामध्ये त्यांनी थोडासा चेंज केलाय की तुम्हाला जे फाइंड आउट करायचंय ते लेफ्ट साइडला घेतलंय आणि जे तुम्हाला आहेत तुमच्याकडे गिवन मध्ये आहे ते सगळं त्यांनी काय केलेलं आहे, राईट साइडला घेतलंय. तर आपला फॉर्म्युला कसा झाला बघा, एन इज इक्वल टू ए मायनस झेड. कळतं सगळ्यांना का डाऊट आहे काय? बघूया जरा मी एकदा. फॉर्म्युला कसा चेंज होतोय समजलं सगळ्यांना? काय डाऊट आहे कोणाला? बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपला जो ॲटॉमिक नंबर आहे तो आपण कसा, मी एकदा हे करते, आपला ब्लॅकबोर्ड यूज करते, बघूया. मग तुम्हाला त्याच्यावरनं जास्त कळेल. आता आपला ॲटॉमिक मास नंबर होता इज इक्वल टू काय सांगितलं होतं मी तुम्हाला, पी प्लस एन. आता आपल्याला शोधायचं काय आहे, एन. म्हणून काय करणार आपण, ए हा जो पी आहे त्याला आपण शिफ्ट केला, इज इक्वल टू साइडच्या अपोजिट साइडला आला, त्यामुळे तो प्लसचा काय झाला, मायनस झाला आणि ए मायनस पी इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, एन मिळालं. क्लिअर सगळ्यांना? समजलं?
फॉर्म्युला कसा चेंज होतो, कारण हे मॅथ्स मध्ये तुम्हाला आहे सगळ्यांना. ओके, मग आता त्यांचं बघा, ऍटॉमिक नंबर ज्या वेळेला त्याचा ऍटॉमिक मास नंबर ज्या वेळेला 12 आहे, त्यावेळेला त्याचा प्रोटॉन्सचा नंबर, प्रोटॉन्स म्हणजे त्यांनी झेड सांगितलंय, समजते सगळ्यांना. मग आता हा झेड नंबर म्हणजे तुमचा किती मायनस होणार त्याच्यातनं, 6. म्हणजे तुमचा आन्सर किती आलं, 6. ज्या वेळेला तुमचा ऍटॉमिक मास नंबर म्हणजे ए ची व्हॅल्यू 12 असेल, तेव्हा देअर इज नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर 6. आणि ज्या वेळेला तुमचा ए ची व्हॅल्यू 13 असेल, त्यावेळेला तुम्ही 6 मायनस करणार आहात, कारण तुमचा झेड जो नंबर आहे तो कधीही चेंज होणार नाही, कारण कार्बन हॅज 6 ऍटॉमिक नंबर, समजते सगळ्यांना. त्यामुळे -6च होणार. आन्सर किती आलं, 7. अगेन सेकंड आयसोटोप काय सांगितलंय, 14. तो 14 मायनस 6, आन्सर विल बी 8. समजतं सगळ्यांना. बघा, म्हणजे हा 1, हा 2 आणि हा 3. कळलं सगळ्यांना. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन्क्रीज होत जातात, आणि कितीने इन्क्रीज होत गेले, 1 ने इन्क्रीज होत गेले. देअरफॉर ऍटॉमिक मास नंबर इज चेंज. तो किती झाला, पहिला जो आयसोटोप आहे त्याचा 12, सेकंड आयसोटोपचा 13 अँड थर्ड आयसोटोपचा 14. क्लिअर झालं सगळ्यांना. बघा, समजलं सगळ्यांना. 12, 13, 14 कसं आलं ते, 6, 7, 8 कसं आलं ते. हा, आणि लिहिण्याच्या पण पद्धती त्याप्रमाणेच. आता नेक्स्ट, हे झालं कार्बनचं. आता नेक्स्ट कोण दिलंय, हायड्रोजन दिलंय. तर हायड्रोजनचं कसं आहे बघा, हायड्रोजन हॅज 3 आयसोटोप्स. जसे कार्बनला 3 आयसोटोप्स होते, तसे हायड्रोजनला पण 3 आयसोटोप्स आहेत, समजते. दे आर सेपरेट नेम्स. आता त्यांना नावं मात्र वेगळी आहेत. आता एक आहे, कार्बनला काही नाव वेगळी नव्हती म्हणून तुम्हाला त्यांनी नावं स्पेसिफिक केली नाहीत, समजते. पण हायड्रोजनला मात्र नावं आहेत, त्यामुळे त्यांनी नावं दिलेली आहेत. आणि 1 मार्क साठी तुम्हाला क्वेश्चन नेहमी विचारला जातो. हा, write down the 3 isotopes of the hydrogen and give name them and write the structure of the isotopes of the hydrogen. क्लिअर सगळ्यांना. तर नावं लक्षात ठेवायची. फर्स्ट वन जो आहे त्या नाव हायड्रोजनच आहे स्टार्टिंगचा, म्हणजे ज्याचं 1 लिहिलंय बघा तिथे, दिसतंय सगळ्यांना. हा पहिला जो आहे 1 म्हणजेच ऍटॉमिक नंबर 1 आणि ऍटॉमिक मास नंबर पण 1, समजते. हा, त्याला काय नाव दिलेलं आहे त्यांनी, हायड्रोजन नाव दिलेलं आहे. आणि सेकंड जो दिसतोय त्याला नाव काय दिलेलं आहे त्यांनी, ड्यूटेरियम. आता ड्यूटेरियम म्हणजे ज्याच्यामध्ये ऍटॉमिक मास नंबर किती आहे त्याचा, 2 आहे. आणि ट्रिटेनियम म्हणजेच त्याचा ऍटॉमिक मास नंबर किती आहे, 3 आहे. समजते सगळ्यांना. फाइंड आउट देअर मास नंबर्स, कलेक्ट द इन्फॉर्मेशन, व्हॉट इज द हेवी वॉटर अँड टर्न इट. आता हे मी जर असं तुम्हाला बोर्डवर करून दाखवते, म्हणजे तुम्हाला ते समजेल. बुक आहे ना तुमच्या सगळ्यांच्या समोर, बुक आहे ना, तुम्ही बुक मध्ये बघा, म्हणजे तुम्हाला जास्त कळेल ते. आता त्यांनी आयसोटोप कोणाचं सांगितलंय, हायड्रोजनचा. हा, तर हायड्रोजनचा पहिला मी तुम्हाला अगदीच सिम्बॉल पासून शिकवते बघा. हा सिम्बॉल, आणि त्याच्यावर ए लिहित असायचो, आणि त्याच्या खाली त्याच्या डोक्यावर आपण इकडे ए लिहितो आणि इकडे झेड लिहितोय, समजतंय. मग आता झेडच्या जागेवर काय लिहायचंय आपण बघा, एच्या जागेवर 1 लिहिलं, सिम्बॉलच्या जागेवर आपण एच लिहिलं, आणि झेडच्या जागेवर पण आपण 1 लिहिलं. याचं नाव आहे हायड्रोजन. आता पुढे बघा, हा याच्या डोक्यावर 2 लिहिलं, ए ची व्हॅल्यू 2 झाली, आणि झेड ची व्हॅल्यू मात्र तुमची आहे तशीच्या तशी 1 राहिली, समजते. खाली बघा, आयसोटोपच्या खाली 2 डॉट डॉट दिसत आहेत तुम्हाला. बुक मध्ये, टेक्स्ट बुक मध्ये बघा जरा, म्हणजे समजेल मी काय बोर्डवर लिहिते ते. क्लिअर होते सगळ्यांना. आता याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, आता ह्याला नाव काय त्यांनी दिलेलं आहे, डिटेरियम.
DEU आहे तुमच्या बुकमध्ये स्पेलिंग आहे बघा, ड्यूटेरियम. मग ह्याच्यामध्ये प्रोटॉन किती आहे? तर ऑफकोर्स सगळ्यांमध्ये प्रोटॉन किती असणार आहे? 1च असणार आहे. समजते? फक्त नंबर ऑफ न्यूट्रॉन्स चेंज होतो. अजून एक ट्रिटेनियम आहे, तो पण सांगते. त्याच्यामध्ये तुमचा ए ची व्हॅल्यू 3 आहे, इकडे हा H आहे, पुन्हा हा 1 आहे. दिसते? पहिला एक आपला कम्प्लीट द टेबल, पेज नंबर 36 केलाय, ओपन केलाय सगळ्यांनी बुक. पहिला आहे 1H, म्हणजेच ऍटॉमिक नंबर 1, ऍटॉमिक मास नंबर पण 1, त्याचं नाव आहे हायड्रोजन. सेकंड फिलप्स दिलंय तुम्हाला, तिथे काय लिहिणार तुम्ही? लिहा सगळ्यांनी 2, म्हणजे ऍटॉमिक मास नंबर 2 आणि ऍटॉमिक नंबर 1. त्याच्यामध्ये प्रोटॉन नंबर झाला तुमचा 1 अँड न्यूट्रॉन नंबर पण 1. समजते? हा. आता थर्ड जे तुमचं फिलअप आहे, तिथे काय लिहिणार तुम्ही? 3, 1 आणि अर्थातच प्रोटॉन नंबर 1 अँड न्यूट्रॉन नंबर किती असणार आहे तुमचं? 2. आता मग असे मी तुम्हाला फॉर्म्युला देऊन शिकवलं होतं. समजते सगळ्यांना? हा. हे झालं हायड्रोजनचं. जेव्हा ऍटॉमिक नंबर 1 असतो, ऍटॉमिक मास नंबर 1 असतो, त्याला म्हणायचं हायड्रोजन. ऍटॉमिक मास नंबर 2 असतो, तेव्हा त्याला म्हणायचं ड्यूटेरियम. ऍटॉमिक मास नंबर 3 असतो, तेव्हा त्याला म्हणायचं ट्रिटेनियम. इज दॅट क्लिअर सगळ्यांना? ओके. आता त्याच्या खाली एक दिलेलं आहे बघा, क्लोरीन. तर क्लोरीनचं पण तुम्हाला काय आहे तुम्ही सांगायचं आहे. समजते? प्रोटॉन नंबर किती असणार आहे, न्यूट्रॉन नंबर किती असणार आहे. समजते? हा. तर आता ते तुम्ही सांगण्यापेक्षा मी तुम्हाला जरासं 3, 35 Cl आणि हा 17 काय असणार आहे? तर सरळ सरळ तुम्हाला प्रोटॉनचा नंबर हा 17च असणार आहे. समजते? मग आता A मायनस पी, मगाशी शिकवलेला मी फॉर्म्युला, A मायनस पी इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला? N. मग A किती आहे तुमचा? 35 मायनस C 17, किती आन्सर येणार आहे तुमचं? 17 दुणे 34 आणि 1 35, म्हणजे किती आलं इथे तुमचं? 18. क्लिअर झालं सगळ्यांना? समजते सगळ्यांना? फर्स्ट मध्ये तुमचा न्यूट्रॉन नंबर किती आला? 18. आता सेकंड बघूया आपण, किती आहे? 37. 37 हा Cl, ऍटॉमिक नंबर त्याचा आहे 17. ऑफकोर्स आन्सर काय असणार आहे तुमचं? A मायनस झेड इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला? N. त्यामुळे काय येणार? 37 मायनस 17 इज इक्वल टू आन्सर विल बी 20. क्लिअर सगळ्यांना? म्हणजेच पहिला आयसोटोप आहे जो कार्बनचा, क्लोरीन आहे हा ऍक्च्युली ते, कारण कार्बनचा तुम्हाला C12, C13, 14 असं दिलेलं आहे. तर हे जे आहे त्याचा आयसोटोप तुमचा, म्हणजे नंबर्स ऑफ न्यूट्रॉन्स कसे फाइंड आउट करायचे, हा एक फॉर्म्युला मी तुम्हाला यूज करायला शिकवला. ओके. हा, समजलं सगळ्यांना? काही डाऊट आहे कोणाला? येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. प्रार्थना काय? विल दिस नंबर कम इन एक्झाम? येस. हा, हे जे मी आता तुम्हाला बोर्डवर शिकवलंय ना, हे सगळं तुम्हाला असंच्या असं येणार. समजतंय? हा चार्ट आहे की नाही, तो असाच छापून येतो, प्रिंट होऊन येतो तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये. आणि हे जे म्हणजे कमीत कमी 1 मार्कला एक फिलअप असते. तुम्ही 8th स्टँडर्डची मुलं आहात ना, त्यामुळे एक तुम्हाला एक फिलअपला तुम्हाला 1 मार्क्स. हा चार्ट असेल तर कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 मार्क्सला येत असतं. ओके. त्यामुळे हे आता मी जे तुम्हाला सांगितलंय, म्हणजे लक्षात ठेवायचंय म्हणजे काय करायचं, तर फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि ऍटॉमिक नंबर लक्षात ठेवा. ऍटॉमिक मास नंबर यू कॅन फाइंड, ओके, विथ द हेल्प ऑफ युअर फॉर्म्युला. ओके. चला आता आपण जाऊया नेक्स्ट टॉपिक कडे. आणि सगळ्यात महत्वाचं मुलांनो, परीक्षेला येतंय म्हणून अभ्यास नका करू. तुम्हाला पुढे शिकायचं आहे ना, कारण हा तुमचा बेस आहे.
मग तुम्हाला पुढे जाऊन ह्याचा बराच उपयोग होणार आहे. आता तुम्ही जर इंग्लिश मिडियमचे किंवा सेमीचे विद्यार्थी आहेत तर ऑफकोर्स तुमचा एम काय असणार आहे की पुढे जाऊन तुम्ही काहीतरी सायन्स साईडला जाणार. मग तिथे सायन्स साईडला जर जाणार असाल तर तुम्हाला सायन्स आहेच, मग हेच पुढे कंटिन्यू असतं. त्यामुळे पहिल्यांदा हा बेसिक पार्ट आहे तो व्यवस्थित करा. आणि 8वीला तुम्हाला खूपच अभ्यास कमी असतो, त्यामुळे इथे जर जास्त वेळ दिलात तुम्ही तर हे सगळं पक्क होऊन जाईल आणि मग तुम्हाला इझी होईल. युजेस ऑफ आयसोटोप्स, इथे तुम्हाला 6 युजेस दिलेले आहेत आणि प्रश्न 100% तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये येतो. राईट द युजेस ऑफ आयसोटोप्स, आणि 2 किंवा 3 मार्क्सला असतो क्वेश्चन. आता 2-3 मार्क्सला जर क्वेश्चन असेल तर कमीत कमी एका मार्काला तुम्हाला एक हे यूज तरी लिहायचाच आहे. कळतंय? तुम्ही 6च्या 6 लिहिले तर वेल अँड गुड, पण जर 6च्या 6 नसतील लिहिता येत किंवा नसतील आठवत तर 3 मार्क्सला असतील तर मिनिमम 3 तुमचे युजेस लिहिणं गरजेचं आहे. समजतंय? आणि जसे बुकमध्ये दिलेत तसेच्या तसे त्यांचं जे काही लाईन वगैरे टाकून दिलेलं आहे की नाही, कोबाल्ट 6, युरेनियम 235 वगैरे, तर ती मध्ये डॅश पाहिजेच. त्यामुळे जेव्हा तुम्ही रिडिंग कराल तेव्हा इतकं मायन्यूट ऑब्झर्वेशन असलं पाहिजे तुमचं, म्हणून तर तुम्हाला होमवर्क देतो की ते तुमच्या हाताखालून गेलं पाहिजे. समजतंय? आता युजेस बघा. आयसोटोप्स ऑफ सम एलिमेंट्स आर रेडिओ ऍक्टिव्ह. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे किरणोत्सारी मूलद्रव्य, ज्यांच्यातनं असे वेगवेगळे बाहेर पडत असतात. दे आर यूज इन व्हेरियस फील्ड सच ॲज इंडस्ट्री, ऍग्रिकल्चर, मेडिसिन, रिसर्च फील्ड. बघा, म्हणजे आयसोटोप्स अतिशय महत्वाचा एक असा भाग आहे की जे सगळीकडे वापरले जातात, ज्याचा सगळीकडे उपयोग होतो. मग सगळीकडे इन द सेन्स कुठे? तर इंडस्ट्रीमध्ये होतो, ऍग्रिकल्चरमध्ये होतो, मेडिसिन मध्ये होतो, आणि बाकीचे जे शोध लागत असतात की नाही, रिसर्च होत असतात, तिथेही तुम्हाला यूज होतो. त्यांनी स्टार्ट कसा केलाय बघा, त्यातला पहिला आयसोटोप घेतला. आता हा पहिलं सेंटेन्स झालं, हे कॉमन झालं, त्यामुळे तुम्ही ते कॉमनली पण यूज करू शकता. आता स्पेसिफिक जेव्हा तुम्हाला एखाद्या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचं नाव दिलं जातं, आता ह्याच्यावर तुम्हाला, मला असं वाटतं एक्सरसाइज मध्ये पण क्वेश्चन असेल, कधीतरी तुम्हाला मॅच द पेअर मध्ये किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये येतं. म्हणजे स्पेसिफिक युरेनियम 235, कोबाल्ट 60, सोडियम 24, C14, मग हे कुठे स्पेसिफिक जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा त्यांचं स्पेसिफिक यूज किंवा तुम्हाला त्याची माहिती असणं खूप गरजेचे आहे. ओके, तर पहिला आहे युरेनियम 235. आता 235 काय असणार आहे? ऍटॉमिक मास नंबर, द व्हॅल्यू ऑफ ए. क्लिअर सगळ्यांना? कारण मग असे बघा, C-12, C-13, C-14 असं लिहिलं होतं, ती एक लिहिण्याची पद्धत असते. समजतंय? तसंच हा युरेनियम 235 याचा अर्थ युरेनियमचा ऍटॉमिक मास नंबर 235. क्लिअर झालं सगळ्यांना? हा, वाचताना असंच वाचायचं आहे, युरेनियम 235 इज यूज फॉर न्यूक्लिअर फ्युजन अँड प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. अगदी याच लेसनच्या लास्टला तुमचा हा एक टॉपिक आहे, युरेनियम 235 काय आणि तो कसा यूज होतो हे पण तुम्हाला मी आजच्याच लेक्चरमध्ये सांगणार आहे. ओके, सेकंड आहे सम रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स लाईक कोबाल्ट. कोबाल्ट काय आहे बघा, कोबाल्ट 60 म्हणजेच कोबाल्ट 60च वाचायचं आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? आर यूज इन द मेडिकल ट्रीटमेंट फॉर टोटल डिसिजेस लाईक कॅन्सर. म्हणजेच थोडक्यात लक्षात काय ठेवायचं, कोबाल्ट 60 कुठे यूज केला जातो? ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. हा, शॉर्टकट मध्ये. आणि लिहिताना मात्र नंतर तुम्ही डीप मध्ये लिहायचं, पण लिहिण्यासाठी युरेनियम 235 यूज इन प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, कोबाल्ट 60 यूज इन ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, आयोडीन 131 कशामध्ये? ट्रीटमेंट ऑफ ग्वायटर. ग्वायटर म्हणजे आपल्या टॉन्सिल्स ज्या वाढतात की नाही, थायरॉइड ग्लँडच्या इथे कधी कधी अशा गाठ झालेली असते, त्याच्या ट्रीटमेंटसाठी हे वापरलं जातं. द रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स आर यूज फॉर डिटेक्शन ऑफ क्रॅक, म्हणजेच लिकेज फाइंड आउट करायचं असेल, कुठला लिकेज? तर बघा, इन द अंडरग्राउंड पाईप. म्हणजेच बऱ्याचशा आता टेक्नॉलॉजी यूज करून आपण काय केलेलं आहे, त्या ज्या गोष्टी आहेत त्या अंडरग्राउंड असतात, पण काही कालांतराने त्या लिकेज होतात किंवा त्या ब्रेक होतात. मग तो लिकेज फाइंड आउट करायचा असेल तर काय यूज केलं जातं? तर हे सोडियमचं 24 आयसोटोप्स यूज केलं जातं. समजलं सगळ्यांना?
त्यानंतर आहे रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स आर यूज फॉर फूड प्रिझर्वेशन फ्रॉम मायक्रोब्स. म्हणजेच आता हे कुठे वापरलं जातं, तर आपले कांदे बटाटे असतात बघा, त्यांच्यावर पहिल्यांदा गॅमा रेजचाच मारा केला जातो. म्हणजेच गॅमा रेज हे रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे, त्यांना टिकवण्यासाठी वर्षभर जर नीट राहायचे असतील तर त्यांना प्रिझर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. समजते? मग ते प्रिझर्वेशन करण्यासाठी ह्या आयसोटोप्सचा उपयोग केला जातो. लास्ट वन काय सांगितलंय, रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप C14, म्हणजेच आपला आपण मगाशी शिकलो तो, यूज फॉर डिटर्मिनिंग द एज ऑफ द आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट. हे तर 10th स्टँडर्डला एक लेसन आहे आणि त्याच्यामध्ये आहे तुम्हाला हा C14. एक 2-3 मार्कांची तयारी आहे बघा इथेच, की C14 कुठे यूज केला जातो. तर C14 इज द कार्बन आयसोटोप अँड इट इज यूज इन द डिटर्मिनेशन ऑफ एज. कोणाचं एज, तर ज्या अगदी पूर्वी होऊन गेलेल्या किंवा गाडल्या गेलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचं एज काय असेल ते फाइंड आउट करण्यासाठी हे आयसोटोप्स यूज केले जातात. सगळेच्या सगळे एकदम इझी आहेत, शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा आणि मग नंतर तुम्ही, मग त्याचा तुम्हाला 2-3 ठिकाणी उपयोग होणार आहे. मॅच द पेअर मध्ये, फिल इन द ब्लँक्स मध्ये आणि युजेस मध्ये, असं 3 टाईपने तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे न्यूक्लिअर रिॲक्टर. जे काही मी तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट म्हटलं की नाही, त्याच्याच मध्ये तुम्हाला हा न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. आता न्यूक्लिअर रिॲक्टर काय आहे, तर हा एक प्लॅन दाखवलाय बघा तुम्हाला. काय आहे, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई, जिथे तुमचे सर काम करतायत. समजतंय? BARC, मुंबईला BARC हा न्यूक्लिअर रिॲक्टर प्लांट आहे आणि तिथे तुमचे सर आहेत. समजलं? एक सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करतायत. ओके, तर तो प्लांट कसा आहे बघा. काय आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर इज अ मशीन दॅट जनरेट्स इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल बाय युझिंग ॲटॉमिक एनर्जी. समजलं? इथे काय होत आहे, न्यूक्लिअर पासून म्हणजे थोडक्यात काय आहे, ॲटॉमिक एनर्जी डेव्हलप केली जाते. मग ती कुठे असते, ॲटॉमिक एनर्जी कोणामध्ये असणार आहे, तर ॲटॉमिक एनर्जी ही न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे जे तुमचे इलेमेंट असतात ना, न्यूक्लिअर इलेमेंट, त्यांच्यामध्ये असते. आणि ती कशी तयार होते ते तुम्हाला खाली दिलेलं आहे बघा. समजतंय? हा. In nuclear reactor, the nuclear energy in the atom is released by bringing about nuclear reaction on the nuclear fuel. म्हणजेच हे जे न्यूक्लिअर ऍटम असतात ते काय केले जातात, एक फ्युएल म्हणून यूज केले जातात आणि मग त्यांच्यावर बंबार्डिंग केलं जातं आणि बंबार्डिंग केल्यानंतर ते असे स्प्रेड होतात. थोडक्यात त्याच्यातनं बाहेर पडतं अशी हे हीट, आणि मग ती हीट किंवा त्याला रेडिएशन म्हणा थोडक्यात, कारण हे जे आहे ना हे खूप हाय पॉवरनी असतं, म्हणून तर ते असे त्याच्यामध्ये असतात बघा. कधी ओपन स्पेस मध्ये ठेवत नाही, म्हणजे थोडक्यात सांगायचंय त्यांना असे काय त्यांना म्हणायचं, अशा प्रकारचं एक युनिट असतो आणि त्याच्या आतमध्ये ती सगळी प्रोसेस चालू असते. ओके, आता बघा, न्यूक्लिअर, लेट अस अंडरस्टँड द न्यूक्लिअर रिएक्शन विथ एक्झाम्पल ऑफ द न्यूक्लिअर फ्युएल नेमली युरेनियम-235. आपण मग अशी बघितलं आयसोटोप, तेच आहे हे युरेनियम-235. ऑन द बंबार्डमेंट ऑफ स्लो स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. तर पहिलं हे सगळं वाचण्याच्या आधी मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. आता तुम्हाला मी मग अशीच सांगितलं, हे 10th स्टँडर्डला आहे बरं का मुलांना. म्हणजेच आता 8th स्टँडर्डला तुम्हाला हे शिकवणार. हे जर समजलं तर 10th स्टँडर्डला 2 मार्क आरामात तुमच्याकडे आहेत समजायचं. युरेनियम-235 दिसतंय, एक हा सिम्बॉल दिसतोय बघा पहिला, त्याच्यावर खाली यू लिहिलंय. 92 ही त्याचा ऍटॉमिक नंबर झाला आणि 235 हा त्याचा ऍटॉमिक मास नंबर झाला. आणि त्याच्या लेफ्ट साइडला 01N दाखवलाय, म्हणजेच तो न्यूट्रॉन आहे. समजतंय? आणि त्या न्यूट्रॉनचं काय केलंय, त्या युरेनियमवर बंबार्डिंग केलंय, म्हणजेच अशा सोडलेत, ते आपटतायत. ऑफकोर्स आपटल्यानंतर काय होणार आहे, त्यांच्यामध्ये एक रिॲक्शन होणार आणि रिॲक्शन झाल्यानंतर तो न्यूट्रॉन जो आहे तो ऍब्सॉर्ब केला जाणार युरेनियम मध्ये. समजते सगळ्यांना? मग तो ऍब्सॉर्ब केल्यानंतर 235चं किती झालं, 236 झालं बघा. समजलं सगळ्यांना? मग आता 236 का झालं आणि कसं झालं, तर जो एक न्यूट्रॉन ज्याचं बंबार्डिंग युरेनियम वर झालं तो त्याने ऍब्सॉर्ब केला
आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स एकनी इन्क्रीज झाला. समजलं सगळ्यांना? मग 235च्या जागेवर किती आलं? 236 आलं. ओके. आता जेव्हा हे 236 झालं तेव्हा त्याच्यामधनं रेडिएशन बाहेर पडायला लागलं, कारण हा रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट आहे आणि त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात रेडिएशन बाहेर पडल्यावर मोठ्या प्रमाणात हीट पण बाहेर पडायला लागली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं, असे दोन वेगळे दुसरे इलेमेंट तयार झाले. समजतंय? किती मोठ्या प्रमाणात हे रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट इज व्हेरी डेंजर. समजतंय? तर त्याच्यातनं जे बाहेर पडले किंवा दोन इलेमेंट जे तयार झाले ते कोणते आहेत? पहिला आहे क्रिप्टॉन, ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 36 आणि ऍटॉमिक मास नंबर आहे 92. समजलं सगळ्यांना? आणि दुसरा आहे बेरिलियम. बघा, त्याचा आहे ऍटॉमिक नंबर 56 आणि ऍटॉमिक मास नंबर आहे 141. समजलं? आणि शिवाय त्याच्यामध्ये तुम्हाला तीन वेगळे अजून न्यूट्रॉन बाहेर पडताना दिसले बघा. कळतंय? 1, 2 आणि 3 असे 3 न्यूट्रॉन पुन्हा बाहेर पडले. जसा मगाशी हा न्यूट्रॉन त्या युरेनियमवर बंबार्ड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण झाली आणि त्यांनी तो ऍब्सॉर्ब केला, तसंच आफ्टर सम टाइम काय झालं, हे तीन जे न्यूट्रॉन्स आहेत ते पुन्हा रिॲक्ट होतात आणि पुन्हा आपटतात. कोणाबरोबर? या युरेनियम बरोबर. म्हणजे पुन्हा युरेनियम बरोबर त्यांची रिॲक्शन होते. आता एकाची रिॲक्शन झाल्यावर तीन तयार झाले, हे तीन जर सेपरेट पुन्हा रिॲक्ट झाले तर असे 9 तयार होणार. समजते सगळ्यांना? प्रत्येकातनं. आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यातनं हीट जनरेट होणार आणि रेडिओ ऍक्टिव्ह रेज पण बाहेर पडणार. म्हणजे थोडक्यात सांगायचंय, त्या हीट जनरेट झाल्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. हा एक पॉझिटिव्ह पॉइंट झाला की त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होते. पण त्याचा एक ड्रॉबॅक आहे, त्याचा एक निगेटिव्ह पॉइंट आहे की जे रेडिएशन होतं ते आपल्यासाठी खूप त्रासदायक असणार आहे. समजतंय? त्यामुळे हे कधीही ओपन स्पेस मध्ये होत नाही. समजतंय? त्यामुळे हे असे प्लांट मध्ये असतात. कळलं? आणि मग ह्या प्लांटच्या आतमध्ये ते होत असतं सगळं आणि मग तयार होणारी इलेक्ट्रिसिटी मात्र बाहेर सोडली जात असते. पण ह्याचा एक ड्रॉबॅक आहे की जे रेडिएशन आहे ते खूप लांब पर्यंत जातं आणि आपल्या हेल्थवर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे मोस्टली न्यूक्लिअर रिॲक्टर किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये नाही. त्याचं एक पहिलं कारण आहे ते. समजतं सगळ्यांना? आता बघा, आता समजेल तुम्हाला. युरेनियम 235 on bombardment with slow speed of neutron, the nucleus of the isotope uranium 235 undergoes nuclear fusion to form nuclei of the two different elements. First one is krypton 92 and दूसरा सेकंड बेरियम 141. क्लिअर झालं सगळ्यांना? डायग्राम मध्ये मी सगळं एक्सप्लेन केलं होतं. हा, 2 to 3 न्यूट्रॉन्स म्हणजेच हे दोन वेगळे इलेमेंट तयार होत असताना त्याच सोबत 2 ते 3 न्यूट्रॉन्स पण तयार झाले. क्लिअर झालं सगळ्यांना? डायग्राम मध्ये खूप छान दिलेलं आहे आणि ही डायग्राम पण तुम्हाला 2-3 मार्क्सला विचारली जाते. On decreasing the speed, these neutrons bring about fusion of more uranium 235 nuclei. म्हणजेच काय झालं, नुसतं एवढी रिॲक्शन होऊन थांबत नाही, तर ती रिॲक्शन कंटिन्युअस चालू राहते. कळतंय? मग आता ते नवीन 2 ते 3 न्यूट्रॉन तयार झाले, ते पुन्हा काय होणार? युरेनियम बरोबर फ्युजन होणार आणि पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये हीट बाहेर पडणार, मोठ्या प्रमाणात रेडिएशन बाहेर पडणार. इन दिस वे अ चेन रिॲक्शन ऑफ न्यूक्लिअर फ्युजन टेक्स प्लेस. समजलं सगळ्यांना? की ही न संपणारी एक चेन आहे. म्हणजे चेन म्हणजे काय? कंटिन्युअस होणारी प्रोसेस. समजलं? तर ही चेन आहे, ही काही आपल्याला त्रासदायक होऊ शकते. मग त्याच्यासाठी पण त्यांनी उपाय दिलेले आहेत बघा. A large amount of nuclear energy is releasing during the chain reaction of fusion. म्हणजेच हे जेव्हा चालू असतं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये काय होते? न्यूक्लिअर एनर्जी तयार होते. The chain reaction is kept under control to prevent the probable explosion. म्हणजेच हे जर कंटिन्युअस असंच जर बाहेर पडत राहिलं तर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मोठ्या प्रमाणात मिळेल, पण एक्सप्लोजन पण होण्याची शक्यता असते आणि जर का एक्सप्लोजन झालं तर मात्र ते इट्स व्हेरी डेंजर. समजलं? म्हणून तर हे प्लांट असतात ना, हे खूप असे
याचे म्हणजे काय हेवी प्लांट म्हणायचं त्यांना, की शक्यतो स्फोट झाला किंवा स्पॉइल झालं तरी ते आतल्या आत राहणारे, बाहेर त्याचं जास्त एक्सर्शन किंवा एक्सप्लोजन होणार नाही. कळलं? टू कंट्रोल द चेन रिएक्शन इन द न्यूक्लियर रिएक्टर इट इज नेसेसरी टू डिक्रीज द स्पीड. समजलं? आता हे कंटिन्युअस जर चालू राहिलं तर हे त्रासदायक असणार आहे. म्हणून काय सांगितलंय त्यांनी, की त्याचे जे स्पीड आहे किंवा चेन आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. त्यासाठी काय केलंय, काही गोष्टी गरजेच्या आहे. इट इज नेसेसरी टू डिक्रीज द स्पीड अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. फॉर दिस पर्पज द फॉलोविंग प्रोव्हिजन इज मेड इन न्यूक्लिअर रिएक्टर. आणि त्यासाठी मग जिथे जिथे हे न्यूक्लिअर रिएक्टरचे प्लांट असतात तिथे काय केली जाते, एक वेगळी व्यवस्था केलेली असते, की जो त्यांचं बंबार्डिंग केल्यानंतर न्यूट्रॉन्स जे तयार होणार आहेत त्यांचा जो स्पीड आहे ते डिक्रीज करायचं. मग त्यासाठी एक 2 ते 3 ते कंट्रोलर वापरलेले आहेत. तर पहिला कंट्रोलर आहे त्याला नाव दिलेलं आहे मॉडरेटर. आता मॉडरेटर काय करतोय बघा, ग्राफाइट और हेवी वॉटर इज यूज टू ऍज अ मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ द न्यूट्रॉन्स. म्हणजेच तिथे ग्राफाइट किंवा हेवी वॉटर म्हणजे असं जड पाणी आपण म्हणतो तसं नाही, एक तो फॉर्म्युलाच आहे ज्याला हेवी वॉटर. आता मी तुम्हाला हायड्रोजनचं आयसोटोप शिकवलं की नाही, त्या हायड्रोजनच्या आयसोटोप मधला ड्युटेरियम जो नावाचा आहे की नाही आयसोटोप, त्याला हेवी वॉटर म्हणतात. आपण पाण्याचं फॉर्म्युला काय लिहितो, H2O लिहितो. तर बऱ्याच वेळेला तुम्हाला D2O कुठेतरी वाचायला मिळेल, आणि D2O याचा अर्थ हेवी वॉटर. क्लिअर झालं सगळ्यांना? हे आता तुम्हाला नाही, ते नंतर 9वी 10वीला आहे. पण आता तुम्हाला नुसतं सांगून ठेवलं की हेवी वॉटर काय असतं ते. समजलं? ग्राफाइट किंवा हेवी वॉटर यूज केला जातो त्या मॉडरेटर मध्ये, अँड फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ द न्यूट्रॉन. दिस इज फर्स्ट वन. अँड सेकंड काय सांगितलंय त्यांनी, कंट्रोलर. आता हा कंट्रोलर काय आहे बघा, टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बाय ऍब्सॉर्बिंग देम रॉड्स ऑफ द बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम एक्सेट्रा. म्हणजेच काय केलंय त्यांनी, रॉड्स वापरलेले आहेत टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजे न्यूट्रॉन्सचा संख्या कमी करण्यासाठी हे जे आहेत ते ऍब्सॉर्बिंग रॉड्स आहेत, की जे त्या न्यूट्रॉन्सना ऍब्सॉर्ब करून घेतात. आणि ऑफकोर्स त्यांचं युरेनियम बरोबर होणारं फ्युजन कंट्रोल केलं जातं. क्लिअर झालं सगळ्यांना? मॉडरेटर कसं वापरलं जातं, किंवा ऍज अ मॉडरेटर म्हणून काय वापरलं जातं आणि कंट्रोलर म्हणून काय वापरलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, द हीट प्रोड्यूस in the fission process is taken out by using water as a coolant. ऑफकोर्स जेव्हा जेव्हा हीट तयार होते किंवा जेव्हा जेव्हा आपण एखादी रिएक्शन होत असते तेव्हा त्या रिएक्शन मध्ये हीट निर्माण होते. मग आता हीट निर्माण झाल्यानंतर काय करायचं असतं, त्याला कूल करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते बघा, गाडीमध्ये कूलंट म्हणून काय वापरलं जातं, वॉटरच वापरलं जातं की नाही. बऱ्याच वेळेला तुमच्या गाड्यांमध्ये किंवा एसटी, मोठी एसटी असते त्याच्यामध्ये पण टाकलेलं असतं, येथे पाणी टाका असं लिहिलेलं असतं बघा, जर नीट कुठे तुम्ही वाचत असाल, निरीक्षण करत असाल तर. म्हणजेच ऍज अ कुलंट म्हणून कणाचा वापर केला जातो, वॉटरचा. म्हणजेच तो काय करतो, टेम्परेचर मेंटेन करतो किंवा कुलिंग जे हे आहे ते थांबवण्याचं काम करतो. वॉटर इज ट्रान्सफॉर्म इंटू स्टीम. By means of this steam, turbines are driven and electricity generate. हे नेक्स्ट म्हणजे 10वीला तुम्हाला आहे. अगदीच म्हणजे एक मोठा हेच आहे, असा एक पॉवर प्लॅन्टच आहे, हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे आताच हे इथपर्यंत तुमच्यासाठी सफिशियंट आहे. ओके, पुढे बघा. इन इंडिया टोटल 22 न्यूक्लिअर रिएक्टर्स इन 8 प्लेसेस. बघा हे थोडस महत्वाचं आहे की इंडियामध्ये किती पॉवर प्लांट आहेत, न्यूक्लिअर पॉवर प्लांट किती आहेत, कुठे कुठे आहेत. आणि त्यातलं बघा, अप्सरा ऍट द भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर इन मुंबई, म्हणजे मुंबईचा जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्याचं नाव काय आहे, अप्सरा. इन विच वेन क्रिटिकल ऑन 4 ऑगस्ट 1956. बघा कधीच आहे, खूप जुना आहे म्हणायचं, आपण कोणी नव्हतो तेव्हाचा. इंडिया हॅज लार्ज रिझर्व ऑफ द एलिमेंट थोरियम 232. बघा पूर्वीच्या काळामध्ये त्याला थोरियम यूज करायचे. देअर फोर
Indian scientists have developed the future plan for nuclear reactor based on the production of the isotope uranium-233 from the thorium-232. क्लिअर झालं सगळ्यांना? थोरियम हा एक दुसरा म्हणजे एलिमेंट होता रेडिओ ऍक्टिव्ह. त्या थोरियमचं काय केलं त्यांनी? 233 हे युरेनियमचं आयसोटोप तयार केलं. कळलं सगळ्यांना? आणि मग ते आता यूज केलं जातं ऍज अ न्यूक्लिअर फ्युअल म्हणून, आणि मग हे इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. ओके, तर इथे आपला हा लेसन आज संपला. समजलं? आता याच्यामध्ये बघा किती छान प्रश्न दिलेले आहेत. आता प्रश्न आधी कशा कोणत्या टाईपचे आहेत बघूया आपण. आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन. 6 व्हेरी गुड, खूप छान. बॅलन्स ऑफ द एलिमेंट. हा, मस्त प्रश्न आहेत बघा. व्हॉट इज द डिफरन्स इन द ॲटॉमिक मॉडेल्स ऑफ द थॉम्सन अँड रुदरफोर्ड? What is meant by valency of the element? What is the relationship between the number of electrons and valency? एक मोठा चार्टच आहे तुमच्याकडे जो लास्ट होमवर्क होता तुम्हाला. What is meant by atomic mass number? And explain how the atomic mass number and mass number of the carbon 6 and 12 respectively. आजच शिकवलंय हे. शिवाय what is meant by सब atomic particle? हा बघा, सब atomic particle सांगा कुठले कुठले आहेत. Give brief information of 3 subatomic particles with the reference to the electrical charge, mass and location. हेच प्रश्न म्हणजे अख्खा लेसन जर तुम्हाला नीट समजला असेल तर हे सगळे प्रश्न अगदी तुमच्यासाठी खूप इझी आहे. देन गिव्ह सायंटिफिक रिझन. ऑल द मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. बघा का काय हे पहिलं कारण, कारण प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असे दोन्हीच्या दोन्ही न्यूक्लियस मध्ये असतात, आणि प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्स असतात ते बाहेर आउटर ऑर्बिट मध्ये असतात, आणि त्यांना अजिबात म्हणजे हेच नसतं, मासच नसतो. त्यामुळे ऑफकोर्स काय असणार आहे, सगळं हे आहे ॲटॉमिक मास ते कुठे असणार आहे? न्यूक्लियस मध्ये. ॲटॉम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. व्हेरी गुड. सगळेच्या सगळे खूप छान प्रश्न आहेत. सगळ्यांनी नुसतं लिहून नका ठेवू, तर ते लर्न पण करा आणि समजून लर्न करा. समजलं? ॲटॉम, हा या टर्म्स आहेत वन बाय वन. आणि क्वेश्चन लिहिण्याची पद्धत कशी असावी बघा मुलांना, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्न लिहिता तेव्हा एक क्वेश्चन झाला की लाईन मारायची, दुसरा क्वेश्चन झाला की लाईन मारायची, म्हणजे तुम्हाला समजतं की हे इथे संपलं आणि इथून दुसरा स्टार्ट झाला. ड्रॉ द लेबल डायग्राम. बघा डायग्राम्स आहेत, फिल इन द ब्लँक्स आहेत, नंतर काय हे फिल इन द ब्लँक्स. हा चला, मी आता तुम्हाला एकेकाला फिल इन द ब्लँक्स वर क्वेश्चन विचारते, कारण मोठे प्रश्न तर आपण चॅटिंग मध्ये नाही करू शकत. फिल इन द ब्लँक्स आणि मॅच द पेअर. हा चला, सगळ्यांनी बुक काढा, समोर ठेवा, आणि मी तुम्हाला इकडे माझ्या समोर पण बुक घेते आणि तुम्हाला क्वेश्चन विचारते. ओके, हा आता क्वेश्चन नंबर 1. फिल इन द ब्लँक्स. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आर द टाइप्स ऑफ डॅश इन एन ॲटॉम. सांगा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? फिल इन द ब्लँक. येस, व्हेरी गुड. सब ॲटॉमिक पार्टिकल्स. व्हेरी नाईस. बाकीचे सगळ्याकडनं उत्तर आली पाहिजे. एकाने उत्तर दिलं म्हणजे चालतं का? हा, वेन क्रिटिकल. क्रिटिकल म्हणजे हॉरिबल, व्हेरी डेंजर. हा, कारण जे एक्सप्लोजन झालं तर त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट बाहेर पडणार, मोठ्या प्रमाणात रेडिएशन बाहेर पडणार, आणि इट्स व्हेरी डेंजर फॉर अस. सेकंड बघा, अन इलेक्ट्रॉन कॅरीज अ डॅश डॅश चार्ज, निगेटिव्ह चार्ज. बाकीचे टाईप करताय की नाही? हा, कारण तुम्ही अभ्यास करता निगेटिव्ह. बघा, निगेटिव्ह चार्ज. येस. देन येऊ द्या, सगळ्यांचं येऊ द्या. काहींना टाईप करायला वेळ लागत असेल तर टाईप करा, शिका. सी, क्वेश्चन नंबर सी. द इलेक्ट्रॉन शेल इज नियरेस्ट टू द न्यूक्लियस. हा, कोणती? येस, के.
Very good, very good. Then number D. The electronic configuration of magnesium is 282. From this, it is understood that the valence shell of the magnesium is dash dash. Valence shell of the magnesium is dash dash. Ah, very good, very good. K, L, and M. Very good. Then E. The valency of hydrogen is 1 as per the molecule formula H2O. Therefore, valency of Fe turns out to be dash dash as per the formula is Fe2O3. This is challenging question. Fe2O3. Yes, very good, very nice. Yes, yes. गुड गुड गुड. हे नेक्स्ट इयर तुम्हाला आहे की क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं. म्हणजे ऍटम्स असतात, ते केमिकली रिॲक्ट होतात, मोलिक्यूल फॉर्म होतो आणि मोलिक्यूल फॉर्म होताना त्यांचं जे कॉम्बिनेशन होत असतं, ते कॉम्बिनेशन होत असताना ऍटॉमिक जो त्यांचा मोलिक्यूलचा नंबर आहे त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं आणि मग त्याचा फॉर्म्युला तयार होत असतो. येस. आता मॅच द पेअर एकदम इझी, हे तर सगळ्यांनाच येणार. प्रोटॉन्स काय असणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. व्हेरी नाईस. न्यूट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. बघा स्पेलिंग, निगेटिव्हिटी चुकलं हा, नीट थोडस लेट झालं तरी चालणार आहे. फटाफट फटाफट करून चुकायचं नाही, कारण तुमची ही जी घाई असते ना, तीच सिली मिस्टेक करते आणि मग पेपरमध्ये आम्ही त्याला रॉंग म्हणतोय. Okay, and last one is neutrons. Neutral. It has no any charge. Okay. आता इथे न्यूट्रॉन नंबर दिलेला आहे, मास नंबर दिलेला आहे आणि प्रोटॉन नंबर दिलेला आहे. डिड्यूस फ्रॉम द न्यूट्रॉन प्रोव्हाइडेड. हे तुम्हाला हे सांगितलेलं आहे त्यांनी की सोडियमचं हे नाव काय आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, त्याचा जर ऍटॉमिक नंबर तुमचा 11 आहे आणि ऍटॉमिक मास नंबर 23 आहे, तर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे त्याचा न्यूट्रॉन नंबर. सांगा. प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे, वेळ लागला तरी चालणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, आता सगळ्यांना समजलं. आता सेकंड बघा, C614 त्यातला मास नंबर काय आहे तो सांगा. व्हेरी नाईस. गुड गुड गुड. व्हेरी गुड. आणि क्लोरीन बघा, मग म्हणतो ना 17 सी लिहिलंय बघा तिथे, ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. ते सीच्या इथे सीएल करा. मगाची तुम्ही जो बॉक्स शिकवला तिथे मी तुम्हाला सांगितलं क्लोरीन, तिथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. सीएल बघा काय आहे, प्रोटॉन नंबर किती असणार आहे, 17. ओके. आज आता आपण काय करूया, थोडस आपल्याकडे वेळ आहे, आपण ट्रेडिंग घेऊया. विकास घाटकर, सुमन नेरुरकर. मी आता सगळ्यांची नावं बघून ठेवली. आता आपण रीडिंग करूया. ओके.
लेसन नंबर 5 इनसाइड द ॲटम. कोण वाचते? अमय वाच. अमय माईक ऑन कर तुझा आणि वाच. अगदी 1-1 मिनिटं मी सगळ्यांकडनं आज वाचून घेणार आहे. बघूया मला कोण कोण किती कसं वाचतंय ते. चला अमय. आहे का अमय? बरं नाही मग दीपाली वाच. माईक ऑन कर तुझा. दीपाली. हा मॅडम. हा माईक ऑन कर. हा आवाज येतोय ना? हो येतो येतो. जर असं मोठ्याने बोल. माझ्या रेंजचा प्रॉब्लेम आहे म्हणून. ओके ओके ठीक आहे. जसं असेल तसं चालेल. वाच. लेसन नंबर 5 इनसाइड द ॲटम. क्वेश्चन पण वाचायचे आहेत. होय होय वाच. Can you tell what is mean by matter? Second, what is an atom? Third, what is the smallest unit of matter? We have seen that matter is made up of molecule. Molecules are founded from atoms. Effectively, an atom is the smallest unit of matter. An atom is the smallest particle of an element which retained in the chemical identity in all the physical and chemical changes. The थांब table. जरा. थांब. बघ आता तिथे वाचताना थोडस चुकीचं वाचलंस. मग चुकीचं वाचलं की चुकीचं लक्षात राहतं. हा आता क्वेश्चन जे दिलेले आहेत की नाही त्या सगळ्यांचे आन्सर तुला इथे मिळणार आहेत. हा तर वाचताना जरा क्वेश्चन कडे बघून जर नीट खाली वाचा. सगळ्यांसाठी सांगते. हा क्वेश्चन कडे बघायचं आणि त्या क्वेश्चनचं आन्सर आपण ते वाचतोय त्याच्यामध्ये कुठे सापडतं का ते बघायचं आणि त्याला अंडरलाईन करायची. समजलं? म्हणजे व्हॉट इज मीन बाय मॅटर तर त्याचं पहिलंच तुम्हाला आन्सर मिळालं बघा. त्यानंतर व्हॉट इज अन ॲटम त्याचं पण आन्सर तुम्हाला मिळालं तिथे. व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर त्याचं पण आन्सर मिळालं तिथे बघा. अन ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट विच रिटेन इट्स केमिकल आयडेंटिटी इन इट्स द फिजिकल अँड केमिकल चेंजेस. समजतंय? बघा एक छोट्या याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. समजतंय? आता तू माईक ऑफ कर तुझा. मी हिला सांगते. कादंबरी तू वाचायचं आहेस. हा येस मॅम. हा वाच. चल इथून विल लर्न पासून वाचायचं. कारण चार्ट काय तुम्ही सगळ्यांना केला असेल नसेल हे नाही आयडिया नाही मला. Okay. विल लर्न पासून वाच. येस. We have learned in the earlier standard that the smallest particles of most of the substance are molecules. The molecules of a few substances contain only one atom. Molecules are formed by chemical of combination of atoms. From this, we understand that the smallest particle of an element taking part in chemical combination in an atom. The concept of atom is more than 2,500 years old. However, it was forgotten in the course of time. In the modern times, scientists, on the basis of experiments, explain the nature of atoms as well as the internal structure of atoms. It starts with Dalton's atomic theory. ओके ठीक आहे. फक्त कुठे चुकलं बघ तुझं. कॉम्बिनेशन आहे ना तिथे कंबायनेशन काहीतरी म्हणालीस. मग त्याप्रमाणे आपण स्पेलिंग लिहितो. त्यामुळे थोडस केअरफुली करायचं. ओके तुझा माईक ऑफ कर. आता मी कोणाला सांगते? प्रार्थना चव्हाण वाच. चल. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. Yes. Dalton's atomic theory. British scientist John Dalton put forth in 1803 AD his celebrated atomic theory. According to his theory, matter is made of atoms, and atoms are indivisible and indestructible. All atoms of an element are alike, while different elements have different atoms with different mass. येस. आता बघा तुम्हाला मग क्वेश्चन वाचले त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर वगैरे काढायला सांगितलेत की नाही. आणि डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, थॉम्सन्स ॲटॉमिक थेरी किंवा मॉडेल तर तुम्हाला इथे त्यांचे आन्सर्स मिळणार आहेत. फक्त लेसन केअरफुली वाचायचं. त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते बघायचं आणि
प्रॉपरली आन्सर लिहायचं. आणि नेहमी क्वेश्चन आन्सर लिहिताना तुमचं साइड बाय साइड तुम्ही डायजेस्ट किंवा तुमचं मास्टर की काय यूज करत असाल ते घ्यायचंच आहे समोर. समजलं? हा वाच कर. अजून थांब. कोण आहे? तू आता थांब, माईक ऑफ कर तुझा. कोण आहे? वेदांत नेरुरकर. वाच बघू. वेदांत आहेस ना? सुमन नेरुरकर. वेदांत काहीतरी त्याचे नाव सुमन नेरुरकर असतं. वेदांत सीताराम नेरुरकर आहे का? होता, मी बघितला प्रेझेंटीमध्ये होता. लेफ्ट झाला का? ओके. कोण आहे आता? जय. हा, कोण आहे का? वेदांत आहे? हो मॅम, मी आहे. हा आवाज मग येतोय का? हा वाच. मॅम क्वेश्चन वाचू? हा वाच, चालणार आहे, वाच. Try this. Take a solid ball and a bundi ladu. Press both these spears with your palms. What did you find? Second, cut the solid ball with a sharp knife. What did you find? A bundi ladu is found to have an internal structure. It is formed by sticking smaller particles, the bundis, to each other. However, the solid ball, broadly speaking, does not have any internal structure. The atom, as described by Dalton, turns out to be a hard solid sphere with no internal structure. According to Dalton's atomic theory, the mass is distributed uniformly in an atom. The scientist J.J. Thomas demonstrated experimentally that the negatively charged particles inside the atom have a mass 1800 times less than a hydrogen atom. Later, these particles were named as electrons. Common substances are usually electrically neutral. Obviously, the molecules of substance and the atom which combine chemically to form molecules are electrically neutral. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, थांब आता, तिथेच थांब. बरं, म्हणजे आता काय करूया आपण? सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडस असंच मला जर रिडिंग घ्यायला वेळ मिळाला बघा मुलांनो, तर मी तुमचं असं अधनं-मधनं रिडिंग घेत राहीन. म्हणजे तुम्ही कसं वाचता, तुमची वाचण्याची पद्धत कशी आहे, तर मला ते सांगायचं आहे तुम्हाला की वाचताना थोडस स्लो वाचलं तरी चालेल, पण अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळणार. समजतंय? तर पहिल्यांदा क्वेश्चन आन्सर लिहिण्यापूर्वी एकदा पूर्ण लेसन वाचा, समजून घ्या, आणि नंतर मग ते वाचता वाचता त्याला क्वेश्चन आन्सर आहेत ते फिलअप्स किंवा मॅच द पेअर हे तुम्ही काय करायचं आहे, थोडस मार्किंग करायचं आहे. ओके. आणि मग तुम्ही त्याचे क्वेश्चन आन्सर लिहायचे. आणि जर नाही चालेल अशात सपोज राईट द ब्रीफ आन्सर्स किंवा गिव्ह सायंटिफिक रिझन्स, हे मात्र तुम्ही विथ द हेल्प ऑफ डायजेस्टच यूज करायचं आहे. समजलं? कारण त्याचं तुम्हाला प्रॉपर आन्सर लिहिणं खूप महत्वाचं असतं. असं तुमच्या लँग्वेजमध्ये किंवा तुम्ही वाटेल तसं लिहून चालत नाही. ओके मॅम, विल यू कीप लास्ट 15 मिनिट्स फॉर रिडिंग? ओके, ठीक आहे. हा, चालेल. कारण तुम्ही काय 8th स्टँडर्डचे आहेत, तुमच्याकडनं आरामात सगळं माझं सिलेबस व्यवस्थित होणार आहे. फक्त एकच कंडिशन असणार आहे माझी, की तुम्ही आधी घरी पण वाचून येणं खूप महत्वाचं आहे. आता नेक्स्ट चॅप्टर आपला असणार आहे 6. खूप मस्त आहे, इझी आहे तोही, आणि याच्याशीच रिलेटेड आहे. कंपोजिशन ऑफ मॅटर, म्हणजे आता तुम्ही जे काही केमिस्ट्री शिकलात की नाही त्याच्याशीच रिलेटेड. तर आता पूर्ण 1 वीक आहे बघा तुम्हाला. तर ह्या 1 वीक मध्ये तुम्ही एक काम करायचं आहे की आज आणि उद्या ह्या 2 दिवसांमध्ये होमवर्क जो तुम्हाला दिलेला असतो तो कम्प्लीट करायचा. आणि नेक्स्ट मंडेला जर आपलं लेक्चर असेल तर एकतर मंडेला सकाळी तरी वाचा किंवा संडेला तरी वाचा. आपण जो शिकणार आहोत चॅप्टर तो थोडासा वाचणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला मी एक्सप्लेन करताना समजतंय. कळलं सगळ्यांना? आणि हे तुम्ही 8th स्टँडर्डचे आहात, तुम्हाला जास्त काही होमवर्क नसणारच आहे. समजतंय? तर तुम्हाला जो काही आहे तो तुम्ही अगदी व्यवस्थित करायचा आहे. खूप छान तुमच्याकडनं होईल.
कळतंय? जर मेहनत केली तर. आणि आता मागच्या वेळेला तुमची जशी MCQ ची एक्झाम झाली होती तशी आपण अजून एक 2-3 लेसन झाली की परत एक एक्झाम घेऊया. हा, तोपर्यंत प्रिपरेशन पण साइड बाय साइड चालू ठेवायचं आहे. ओके, चला चालेल. ओके बाय. होमवर्क तुमचा हा जो असाइनमेंट एक्सरसाइज जी आहे तोच तुमचा होमवर्क असणार आहे. समजलं? फक्त मी नुसतं एक्सरसाइज बिलो द चॅप्टर असं लिहून देते तुम्हाला. प्रत्येकाने ते कम्प्लीट करायचं आहे. ओके ओके बाय. ओके बाय बाय. बाय बाय. चला.